नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बटर चकलीची रेसिपी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने। ना जास्त यामध्ये आपल्याला साहित्य लागणार आहे, ना जास्त वेळ। अगदी कुरकुरीत कमी वेळामध्ये बनणारी ही चकली आहे। चला तर सुरू करूया आजची रेसिपी। त्यासाठी काय करायचं, एखाद्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये 2 कप पाणी टाकायचं आणि सोबतच त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ आणि 1 चम्मच बटर टाकायचं आणि छानपैकी याला अगोदर उकळी येऊन द्यायची। उकळी आली की गॅसची फ्लेम ही लो करून घ्यायची। नंतर आपल्याला एका हातामध्ये तांदळाचा पिठाचा कप आणि एका हातामध्ये चम्मच घ्यायचा, ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीने। आणि ते तांदळाचं पीठ आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। यामध्ये एक काळजी घ्यायची की गॅसची फ्लेम ही लो ठेवायची। यामध्ये एकूण मी 2 कप तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, म्हणजे 2 कप तांदळाच्या पिठाला 2 कप पाणी लागते। तर असं छानपैकी याला एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला याला झाकून कमीत कमी 3 ते 4 मिनटं असंच शिजवून घ्यायचं आहे। नंतर एखाद्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये वगैरे काढून घ्यायचं, म्हणजे कोपऱ्यामध्ये वगैरे काढून घ्यायचं। नंतर त्यामध्ये 1 चम्मच मिरेपूड, सोबतच अर्धा चम्मच जिरं आणि 1 चम्मच ओवा टाकायचा आणि थोडीशी कलोंजी टाकायची किंवा काळी तीळ टाकायची। गरम असतानाच आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे। तर यामध्ये पाणी वगैरे बिलकुल घालण्याची आवश्यकता पडत नाही आणि काय करायचं की हाताला चटके लागते, त्यासाठीच मी फक्त हाताची जी बोटं आहे ती थोडीशी पाण्याने अशी हलकीशी ओले करून याला डो तयार करून घेत आहे, छानपैकी मळून घेत आहे। तर अशा प्रकारे यामध्ये काही न घालता नंतर आपल्याला याचा डो तयार करून झालेला आहे। नंतर शाश्याला छानपैकी असं तेल लावून घ्यायचं। नंतर शाश्याच्या हिशोबाने सिलेंड्रिकल शेपमध्ये जितपत गोळा मावेल तितपत गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यामध्ये फिलअप करायचा। छानपैकी असा फिलअप करायचा, हलकासा दाबूनच करायचा, नाहीतर काय होते की थोडीशी हवा असली ना तर मग तो जेव्हा आपण चकली काढतो ना तर थोडासा वाजते बघ। तर अशा प्रकारे शाश्यामध्ये बॅटर भरल्यानंतर आपल्याला एखाद्या प्लेटवर किंवा पेपरवर किंवा बटर पेपरवर ज्यावर पण तुम्हाला ही चकली काढता येईल त्या याच्यावर चकली काढायची। बिलकुल ही चिपकत वगैरे नाही कोणत्याही याला। तर मी याला छानपैकी अशी काढून घेतलेली आहे आणि शेवटचं टोक असं चिपकवून घ्यायचं। नंतर मीडियम फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर तळताना खूप साऱ्या चकल्यासुद्धा नाही टाकायच्या, कमीत कमी 4 ते 5 टाकल्या तरी सफिशियंट असते। आणि टाकताबरोबरच त्याला बिलकुल चमच्याने वगैरे हलवायचं नाही, नाहीतर चकली तुटून जाते। तर जोपर्यंत ती थोडीशी सेट नाही होत तोपर्यंत तिला बिलकुल हात लावायचा नाही। जशी सेट झाली की तुम्ही तिला पलटवून छानपैकी असं फ्राय करू शकता। त्याला जास्त वेळ लागत नाही ही चकली फ्राय करायला, कमीत कमी 1 मिनटं लागेलच, 1 मिनटापेक्षाही कमीच लागते। तर अशा प्रकारे छानपैकी ही चकली फ्राय करून घेतली आणि बाकीच्या पण चकल्या तशाच फ्राय करून घ्यायचं आहे। बिलकुल हाय फ्लेमवर वगैरे किंवा अगदी लो फ्लेमवर वगैरे बिलकुल तळायचं नाही, नाहीतर काय होते लो फ्लेमवर आपण तळायला गेलं की ते चकली खाली बसून जाते आणि थोडीशी विरघळल्यासारखी सुद्धा होते। आणि हाय फ्लेमवर केलं तर ते जशी टाकाल ना तुम्ही तशी ते पूर्ण तुटून जाते, फुटल्यासारखी आणि करपल्यासारखी होते। म्हणून मीडियम फ्लेमवरच गरम केलेल्या तेलात आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे कुरकुरीत चकली ही तयार झालेली आहे, कमी वेळात कमी साहित्यात। कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।